नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अजितदादा राष्ट्रवादी पक्ष पार्थ पवार यांच्या हुकुमशाहीमुळं खरोखर फुटलाय. टी पटेल राष्ट्रवादी नावाचा तिसरा पक्ष सुद्धा तयार झालाय. मग तो लगेच जाहीर होणार की आणि काय? भारतीय जनता पक्षानं नक्की काय कूटनीती केली आहे त्याच्यावरच आज इथं विश्लेषण करतोय मी. बरीच गडबड चालू आहे. अल्पसंख्य समाज सगळा एकत्रित करणं, विशेषतः सगळा मुस्लिम समाज एकत्र करून चांगली मोठ बांधणं आणि ते काम सांगली जिल्ह्यातील मिरजेचे इद्रिस नायकोडे, आत्ताचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार अजितदादा पक्षाचे, अजितदादा राष्ट्रवादीचे, त्यांनी हे सगळं बांधल्यामुळे अजितदादांनी त्यांना बक्षीस म्हणून आमदारकी बहाल केली होती. अजितदादांचं आकस्मिक निधन झालं आणि आता जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी यांचं कारभार तिथं त्यांच्या हातात सगळं अजितदादा राष्ट्रवादी पक्ष आला. आणि तटकरे आणि पटेल हे टार्गेटवर खऱ्या अर्थानं आणलं कोण? रोहित पवारांनी आणलं. आणि यांच्याही टार्गेटवर तेच आहे. म्हणजे पवार परिवार बऱ्यापैकी काही वेळेला एकत्र येतो हेच हे दर्शनच दिसतंयच आता हे. परंतु त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर आहे का? आणि भारतीय जनता पक्ष नक्कीच मजा बघतोय आणि त्यांची कूटनीती चालू आहे. सुनेत्रा वहिनींना सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी, तटकरे नाही आणि पटेल नाही, आम्ही तुमच्या पाठीशी, ही भूमिका त्यांची आहे. ऐन वेळेला शेवटी जशा निवडणुका 2029च्या येतील त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्ष स्वतःचा रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही. अर्थात का? त्यांना भारतीय जनता पक्षाची पूर्ण मेजॉरिटी हवी आहे आणि स्वतःच्या पक्षासाठी त्यांनी केलं तर ते राजकारण निश्चितपणानं असेल, ती मुत्सद्दीगिरी असेल, कूटनीती असेल, आणि का करू नये? सगळ्यांनी करावी. आत्ता विषय महत्वाचा आहे की हे सगळे नाराज व्हायला लागलेत ना आमदार. इद्रिस नायकोडे सुद्धा आता त्यांना राजीनामा पार्थ पवारांनी मागितला. या चर्चा सगळ्या सोशल मीडियात आल्या. तुम्ही कसं काय? अजितदादांनी ज्याचं काम बघून त्याला बक्षीस दिलंय, परंतु आता तुमच्या हातात आलं म्हणजे तुम्ही हुकुमशाही करणार, हे आता बोललं जाते. मुस्लिम समाजातनं असंतोष चालू झालाय अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये. तटकरे पटेल तर नाराज आहेत. तब्बल 22 आमदार टी पटेल राष्ट्रवादीमध्ये आहेत. आता अंतर्गत हा पक्ष आहे. आता अधिकृत तो पक्ष निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाला वाटलं तर करतील, नाही तर सगळे भाजपच्या तिकिटावर, कमळावर सुद्धा कमळ चिन्ह घेऊन उभारतील. 22च्या 22 आमदार विधान परिषदेत इद्रिस नायकोडे यांनी काही सोडले तर. ही आत्ता अवस्था आहे अजितदादा राष्ट्रवादी पक्षातली. हे बोललं पाहिजे का नको? शिंदे गट फुटणार, रोहित पवारांचं चालू आहे, परंतु आज राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या घरचाच परिवारामधलाच एक पक्ष आहे ना, तुमच्यातलाच एक घटक. तुमच्यात 2 तुकडे केले भारतीय जनता पक्षाने. तुम्ही तर एकत्र नांदू शकत नाही आहे आणि तुमच्यातले फाटाफूट चालू आहे. भारतीय जनता पक्ष सगळं उद्योग करायला लागलाय. अजितदादांच्या राष्ट्रवादी फुटून एक एक जायला लागले तर शिंदे गट फुटणार. अरे इकडं बघा ना काय चाललंय. आज इद्रिस नायकोडी, आता हे मुस्लिम समाज, आता हळूहळू एक एक काय काय होणार आहे कळत नाही, परंतु निश्चितपणानं काहीतरी गडबड दिसते. अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची 2 तुकडे झालेले आहेत आणि टी पटेल, तटकरे पटेल, सुनील तटकरे आणि पटेल, याला टी पटेल हे नाव दिल्याचं आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षातले काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. आम्ही कुठं? तर आम्ही टी पटेल राष्ट्रवादीमध्ये. उघड यायला तयार नाहीत, उघड बोलायला तयार नाहीत. नाहीतर पार्थचा हँटर चालतोय. पार्थ पवार सोडत नाहीत. पार्थ पवार स्पष्ट वक्ते आहेत, बोलतात. जय पवार अजून तेवढे आक्रमक नाही आहेत. पण सुनेत्रा वहिनींचं काहीच चालत नाही. त्या अबोलच आहेत, अबोल व्यक्तिमत्व आहे. सुनेत्रा पवारांचं काहीही चालत नाही. पार्थ पवारच्या पुढं कुणाचंही काही चालत नाही, अर्थात कुटुंबातलं. पण हे आमदार कशाला ऐकायला बांधलेले? पार्थ पवारांचं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही आहेत हे. आणि ही संख्या आता वाढली तर, आणि भारतीय जनता पक्ष तेच पाहतंय. मग सुनेत्रा पवारांना भारतीय जनता पक्षात त्यांनी घेऊन उपयोग होणार नसेल, आमदारच नसेल तर काय उपयोग आहे? अशी सुद्धा चर्चा पुढे येईल. त्याच्या आधी चर्चा काय होती? सुनेत्रा पवारांनाच पुढं महिला म्हणून
पुढं करायचं, भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून पुढं करायचा, हा सुद्धा विचार होता त्यांच्यात. परंतु त्यांच्यात हा तिसराच पक्ष टी पटेल राष्ट्रवादी आला, तो मात्र गडबड दिसते. आणि हा टी पटेल राष्ट्रवादी नक्की काय आहे त्याच्यावर पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार हे निश्चित आत्मचिंतन करत आहेत. आणि हे पूर्ण ताणलेलं आहे. आता हे तुटायचं भारतीय जनता पक्ष वाट बघते. त्यांची कूटनीती ही चालणार. त्यांनी एकनाथ शिंदेच्यात पण काहीतरी करणार, इकडं पण करणार, जेणेकरून अजून वेळ आहे ना, 2.5-3 वर्ष आहेत अजून. त्याच्यामध्ये हे शकले यांची झाल्यानंतर नंतर काय करणार? आमदार सगळे भारतीय जनता पक्षाकडे येतील अशा पद्धतीचं त्यांचं गणित आहे. तिकीट सुद्धा ते भारतीय जनता पक्षाच्या कडनं कशी द्यायची, कुणाला द्यायची ह्याची आखणी सुद्धा चालू आहे. नसेल तर हा टी पटेल राष्ट्रवादी पक्ष सुद्धा काढायला कमी करणार नाही. तिसरा पक्ष म्हणजे घटक पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकायचे आणि ऐन वेळेला भारतीय जनता पक्षाची कशी मेजॉरिटी आणायची हे मोठं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि या कूटनीतीचा अभ्यास हे घटक पक्षाचे नेते करतील का नाही करतील, का पायावर दगड घालून घेतील, हे आगामी काळात आपल्याला बघता येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.